ही कहाणी उरई गावातली आहे. तिथे एक हडळ मासे विकण्यासाठी स्मशानातून गावात येत असे. मासे विकणारी हडळ गावातल्या लोकांना मासे विकत घेण्याचा आग्रह करत नाही, तर धमकी देऊन मासे विकत घ्यायला लावते. मासे घ्या, मासे, कापलेले मासे, विषारी मासे. जे खातील ते पस्तावतील, जे खाणार नाहीत तेही पस्तावतील. तुम्हाला हडळीचे मासे तर घ्यावेच लागतील. घ्या, मासे घ्या. हे लोक असे ऐकणार नाहीत. हडळ जबरदस्ती कमलाच्या घरी जाऊन दार वाजवते. कमला घराचा दरवाजा उघडते आणि समोर हडळीला बघून किंचाळते. मी मासेवाली हडळ मासे विकायला आले आहे. हडळ, मला मासे नाही घ्यायचेत. कमला, मी ज्या घरी जाते मासे विकूनच परत येते. हडळजी, मी शाकाहारी आहे, मासे नाही खात. पण मी तर मांसाहारी आहे. मग सांग, कोणते मासे देऊ? काटा असणारे, विष असणारे? अच्छा, मी मासे घेतले तर तुम्ही निघून जाल ना? हो, मी निघून जाईन, तुझा जीव न घेता. मग ठीक आहे, 1 किलो मासे द्या. हे घे कमलाताई, तुझे 1 किलो मासे काटे असणारे. किती रुपये देऊ? रुपये नाही, मला तुझा काकडी सारखा हात पाहिजे. हडळ मासे कापणाऱ्या सुरेने कमलाचा हात कापून काकडीसारखा खात खात तिथून निघून जाते. कमला घाबरून बेशुद्ध होते. माझं आजचं काम पूर्ण झालं. आता राहिलेले मासे उद्या विकेन. आता स्मशानात जाऊन आराम करते. कमलाचा हात खूप चवदार आहे. मासेवाली हडळच्या दहशतीला घाबरून गावकरी काली मातेच्या मंदिरात जायला लागतात आणि मातेला गावचं संरक्षण करण्यासाठी विनंती करतात. हे काली कलकत्तेवाली, आबा गावकरांच्या या त्या हडळीपासून वाचव. हो माते, मासेवाली हडळने आमचं जगणं अवघड केलं आहे. माते, आम्हाला तिच्या संकटापासून वाचव. मंदिरात चमत्कार घडतो. लोकांना देवीचा आवाज येऊ लागतो आणि भक्तांना म्हणते की, माझ्या प्रिय भक्तांनो, मी तुमची विनंती स्वीकारलेली आहे. आता तुम्ही सगळे निश्चिंत घरी जा. मी ह्या हडळीचा अंत करण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही लोक काहीही करून भूल थापा मारून त्या हडळीला माझ्या मंदिराच्या सीमेपर्यंत घेऊन या. बास, त्यानंतर हडळीचा नाश करणं माझं काम आहे. जे गावकरी मंदिरात देवीला विनंती करायला गेले होते तेच लोक पारावर बसून योजना आखत असतात की कशा प्रकारे हडळीला देवीच्या मंदिरापर्यंत घेऊन जाता येईल. कारण कुठलीही हडळ देवीच्या मंदिराच्या जवळपास सुद्धा जात नसते. सगळेजण आपापली मतं मांडत असतात. हडळीला कालीच्या मंदिराजवळ घेऊन जाणं म्हणजे हवा मुठीत पकडण्यासारखं आहे. हडळ सगळ्यांना फसवत असते, आपण तिला कसा आणणार? माझं एक मत आहे. बाईचा एक पुतळा जो कपड्यांच्या दुकानात ठेवलेला असतो, त्याला बायकांचे कपडे घालून त्या पुतळ्याला आपण रिमोटने कंट्रोल करू शकतो. त्याने काय होणार? म्हणजे त्यांच्या नंतर काय होणार? आपण त्या बाईच्या पुतळ्याला कुठल्या तरी बाईच्या घरासमोर उभा करूया. त्यामुळे हडळ जेव्हा मासे विकायला येईल तेव्हा आपण त्या पुतळ्याला रिमोटने पळायला लावूया. हडळ मासे विकायला तिच्या मागे मागे जाईल. हडळ त्या प्लास्टिकच्या बाईला प्रश्न विचारेल तेव्हा उत्तर कोण देणार? जो रिमोट कंट्रोल करेल तोच उत्तर देईल. पण पुतळ्यामध्ये बसवलेल्या मशीनचा आवाज बदलून बाईचा आवाज बदलून टाकेल. हडळ जशी काली मंदिराच्या आत प्रवेश करेल, देवी तिचा बंदोबस्त करून टाकेल. आमची योजना तुम्हा लोकांना कशी वाटली? आम्ही सगळे सहमत आहोत.
चला आपण जाऊन बाजारातून बाईचा पुतळा विकत आणूया. हो हो, हो चला 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 चला. गावकरी आपल्या योजनेनुसार एक बाईचा पुतळा आणून कुठल्या तरी घराच्या बाहेर उभा करतात आणि सगळेजण सतर्कतेने आजूबाजूला लपून बसतात. एक गावकरी हातात रिमोट घेऊन त्या पुतळ्याच्या मागे लपतो. मासेवाली हडळ माशाची टोपली घेऊन गावकऱ्यांच्या योजनेबद्दल अज्ञानी असून त्या बाईच्या पुतळ्याजवळ जाते. मासे घ्या, कापलेले मासे, विषारी मासे. अगे मासेवाली, जरा इथे तरी ये. आज मी तुझे सगळे मासे विकत घेणार आहे. अरे वा, आज तर ही बाई मला समोरून बोलवते. चला, चांगलंच आहे. हडळ तिच्या माशांची टोपली घेऊन जशी त्या पुतळ्याजवळ जाते तो बाईचा पुतळा तिथून पुढे पळायला लागतो. गावकरी या पूर्ण खेळाला पाहत असतात आणि रिमोटने कंट्रोल सुद्धा करतात. हडळ पळत पळत म्हणते, अगं कुठे पळते आहेस? तूच तर मला बोलवलं होतंस. माझं घर पुलाजवळ आहे, लवकर ये. तुझ्याकडे कतला, पापलेट, रोहू, मांगूर हे सगळे मासे आहेत ना? हो, हे सगळे मासे आहेत. तू थांब तरी. बस, आता नाही पळणार. बघ, माझं घर आलं. तुझं घर? इथे तर कुठलंच घर नाहीये. हे आहे ना काली मातेचं मंदिर. मंदिराचं नाव ऐकताच हडळ घाबरून जाते आणि घाबरून तिथून पळायला लागते. पण पळू शकत नाही, कारण चाहू बाजूनी ती आगीने वेढलेली असते. तेवढ्यात गावकरी सुद्धा तिथे येतात. हडळीला गावकऱ्यांची योजना लक्षात येते आणि ओरडून सांगते की, धोका, तुम्ही लोकांनी मला धोका दिला आहे. हा दगा नाही, काली मातेची आज्ञा आहे. काली मातेची आज्ञा? हो, ही माझी आज्ञा होती. पण तुम्ही मला इथे का बोलावलं? तुझा अंत करण्यासाठी हडळी. तू माशांच्या नावाखाली मृत्यूचा व्यापार करतेस, म्हणून तुझा सर्वनाश आवश्यक आहे. मी तुला आत्ता भस्म करते. नाही, मला मारू नका. मी आता इथे मासे विकणार नाही. परत स्मशानात निघून जाईन. मासेवाली हडळ, आता तुला इथे येण्याची संधीच मिळणार नाही. नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आता मी कोणालाही त्रास देणार नाही. तू कमलाची हत्या केली आहेस, अरुणचा पाय कापलेला आहेस आणि अजून असे कितीतरी अपराध तुझ्या नावे आहेत. त्याची शिक्षा मिळणं आवश्यक आहे. मी तुझं हे जीवन समाप्त करते आहे. हडळ ज्या आगीच्या विळख्यात अडकलेली असते त्याच्या ज्वाला वाढत जातात. त्यात हडळ तिच्या माशांसकट जळून भस्म होते. गावकरी खुश होऊन देवीचा जय जयकार करतात. माता कालीचा विजय असो.